आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना खरं तर करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण गोष्ट ही या ठिकाणी होते. 1925ला जे तहसील इमारत या ठिकाणी बांधण्यात आली आहे त्यालासुद्धा एक 100 वर्ष होत आहे. काय सांगा? स्वातंत्र्यपूर्व काळापासून सदरची इमारत बांधली गेलेली आहे आणि आपण बघताय की ह्याची वास्तू जी आहे प्रचंड देखणी वास्तू आहे, भरभक्कम आहे. सांगायची गोष्ट अशी की ज्यावेळी आम्ही लाईटिंगसाठी वगैरे खिळे मारायला जातो तर पूर्वी म्हणायचे पुरुषभर उंच लांब अशी भिंती आहेत. अत्यंत देखणी वास्तू आहे आणि ह्याचं ऐतिहासिक महत्त्व असं की स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आता ह्याला 100 वर्ष झालेली आहे. तर ह्या वास्तूमध्ये तहसीलदार म्हणून मला काम करायला मिळतं ही माझ्या सौभाग्याची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालय सर्वार्थाने म्हणजे सजवलेलं आहे. हे फक्त बाह्यरूपच आम्ही करत नाही तर मला आता जे नायब तहसीलदार आमचे आहेत हे 2 कार्यरत नायब तहसीलदार आहेत आणि आमचे इलेक्शनचे नायब तहसीलदार दादा गायकवाड हे सगळी चांगली माणसं इथं आणायसाठी टीम पण तयार झालेली आहे. त्यामुळं 100 वर्षाच्या अनुषंगाने आम्ही असा एक इथं निर्णय घेतलेला आहे की लोकांना हेलपाटे मारायला लागू नये, लोकांची कामं तात्काळ व्हावी. ज्या उद्देशानं ही इमारत बांधली गेली त्याचं उद्दिष्ट सफल व्हावं एवढेच मला या दृष्टीने सांगायचं आहे. या इमारतीच्या सर्व इमारतीची पाहणी केली आणि ह्याची जर रचना बघितली वास्तुरचना तर खूप देखणी आहे. विविध ठिकाणी इथील जे अधिकारी आहेत तहसीलदार म्हणजे इंग्रजांच्या काळातले तहसीलदार किंवा इथे जे देखरेख करणारे असतील त्यांच्यासाठीच्या आणि त्यांच्या घोडे असतील किंवा इतर या अशा विविध ठिकाणची जी व्यवस्था आहे ती अतिशय देखणी आहे. याविषयी काय तुम्ही आल्यापासून काय जाणून घेतलं का? तसं काय जाणून घेतलं म्हणजे ह्या घोडे बांधायची खोली कुठली होती, कोण कुठं बसत होतं, ह्या गोष्टी आहेत माहिती मला. काळानुरूप ह्याच्यामध्ये बदल झाले पण ह्या वास्तूचं पावित्र्य आणि देखणे पण जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. आता ह्या अशा वास्तू बघायला मिळत नाही. आपल्याला एक जाणवत असेल की इथं पाऊल टाकल्या खूप छान वाटतं कारण इतक्या जुन्या पद्धतीची इमारत आता फार कमी ठिकाणी बघायला मिळते. बहुतांश ठिकाणी नवीन कार्यालय झालेली आहेत. आपल्या इथंही होईल पण त्या कार्यालयातला म्हणजे पावित्र्य जे आहे ते फक्त बाह्यरूपच आम्ही जपणार नाही तर अंतरंग पण जपणार आहोत. या इमारतीच्या शतक आता सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने काय नागरिकांसाठी आहे का काय विशेष? नागरिकांसाठी विशेष म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आम्ही 100 शिबिरं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्काळच त्याचं नियोजन आम्ही चालू केलेलंच आहे आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे 100 एका दिवशी 100 शिबिरं घ्यायची, 100 दाखले द्यायचे जे खूप अडचणीचे आहेत किंवा अशी कामं करायची. 100 रस्ते खुले केले. आता ते टप्प्याटप्प्याने एकाच दिवशी तर होणार नाही पण अशा पद्धतीने 100चं नियोजन आम्ही करत आहोत. तुम्ही नेमके या ठिकाणी तहसीलदार तर तुमचा कितवा नंबर आहे? तहसीलदारची तिथं नामावली जी लावलेली आहे ती तत्कालीन लावलेली आहे. त्यामुळं मला तसं सांगता येणार नाही की एक्झॅक्ट माझा कितवा नंबर आहे. पण ही म्हणजे तालुक्याचं यापूर्वीचं पण महत्त्व खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पण खूप जास्त होतं. त्यामुळं तसा करमाळा तालुक्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जेवढे म्हणून प्रयत्न करता येईल तेवढे सगळे आम्ही म्हणून करत आहोत. मॅडम, करमाळा शहर किंवा तालुका जर पाहिला तर इंग्रजकालीन आणखीसुद्धा किंवा शिवकालीन आणखीसुद्धा जी काय वास्तू आहेत या ठिकाणी आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे जतनी झालेल्या आहेत. जसं आपण करमाळा शहरातीलच किल्ला वेशीतील न्यायालय जर पाहिलं तर आणखीसुद्धा ते सुस्थितीत असलेलं दिसून येतं. अशा अनेक वास्तू आहेत त्या जपण्यासंदर्भात नागरिकांना काय आवाहन करायचं? ह्या ज्या जुन्या वास्तू आहे हे आपल्या शहराचं वैभव आहे आणि फक्त सरकारनेच ह्याचं जपण्यासाठीचा प्रयत्न करणं म्हटलं तर ती एक अंगी जबाबदारी होईल. ह्या सगळ्यामध्ये नागरिकांनी सुद्धा तेवढ्या सहभागाने स्वच्छता आणि त्याचं पावित्र्य राखण्यासाठी म्हणजे कुठं थुंकणं किंवा त्याच्या भिंतींची तोडफोड करणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपल्या शहराचं वैभव हे आपणच जपलं पाहिजे. मला एक गोष्ट अजून सांगायला आवडेल. इलेक्शनच्या अनुषंगाने आमची जी तहसील कार्यालयातली जी स्ट्रॉंग रूम आहे
आता आयोग वारंवार सूचना करतं की डबल लॉक सिस्टीमची, आणि त्यासाठी आपल्याला गोडाऊनचे वगैरे सगळ्याचे डबल लॉक करावे लागतात. पण अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या स्ट्रॉंग रूमला ऑलरेडी ती डबल लॉक सिस्टीम आहे. ती इतकी मजबूत आहे की ते दरवाजे ढकलण्यासाठी 2 हट्टी-कट्टी माणसं असली तरी ढकलली जात नाही. आणि त्याचं तळघर जे आहे त्या तळघरामध्ये इंग्रजकालीन म्हणजे तिथं स्टॅम्प वगैरे ठेवण्याची सुविधा होती. तर इतक्या भक्कम प्रकारची स्ट्रॉंग रूम मला माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात किंवा कदाचित असू शकेल की महाराष्ट्रात पण एकमेव असेल. एवढी त्या ठिकाणी म्हणजे आधुनिक आता जे सांगित सरकार जे आव्हान करतंय ते आधीच्या काळामध्येच हे सर्व 100 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वीच हे सर्व अनुकरणीय होतं.